कामवाली मुलीसोबत केली झवाझवी. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रदीप आहे आणि मी सांगलीला राहतो. माझे लिंग 7 इंच आहे आणि माझी उंची 7.1 फूट सामान्य शरीर आहे. मग गोष्ट आहे अशी, माझी एकही गर्लफ्रेंड नाही आणि मला माझ्या मित्राच्या मैत्रिणींना पाहून अनेकदा काळजी वाटायची की देव माझं कधी ऐकल. एक दिवस अचानक माझी नजर एका मुलीवर पडली, जी माझ्यापेक्षा उंचीने खूपच लहान होती. मी मनात म्हटलं, काय रापचिक माल आहे. ती अजून लहान आहे, पण ती माझी चूक होती. तिची हाईट फक्त लहान होती, बाकी सगळे खूप टाईट आणि मोठे होते. मी म्हणालो, ही मुलगी माझी मैत्रीण झाली तर काय हरकत आहे. आणि योगायोगाने ती माझ्या घराच्या दिशेने येत होती. मी पाहिले की तिची गांड गोल आणि फुगलेली होती. नंतर मला कळलं की माझ्या मावशीच्या घरी कामाला येते. मग काय होते, सरदार खूप खुश झाला आणि जावायची प्लॅनिंग करू लागला. एक दिवस ती माझ्या घराजवळून जात होती. मी रोज तिला पटवायच्या नादात पटवण्यासाठी घराबाहेर यायचो. ती कधी माझ्याकडे पाहून हसून निघून जायची. मग काय हशा पिकला. दुसऱ्या दिवशी मी घराबाहेर तिची वाट पाहत होतो तर मला ती दिसले की आज ती वेगळी दिसत होती. मी पाहिले की ती टाईट सूट घालून येत होती. मी तिला म्हटलं, माझ्या घरी पण तू काम करणार का? ती म्हणाली, हो. मी म्हणालो, ठीक आहे, तुम्ही उद्यापासून कामाला सुरुवात करा. उद्या सकाळी 11 पासून. ओके. तिने मान हलवली आणि ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती सकाळी माझ्या गेटवर आली. मी गेट उघडलं तर मला दिसले की ती लाल रंगाचा टॉप आणि ब्ल्यू जीन्स घालून उभी होती. पाहून आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, आत येऊ का? मी म्हणालो, ये ना. मग मी तिला काय काम सांगितलं आणि ती काम केलं आणि ती निघून गेली. तिसरा दिवस होता. आज ती खूप सुंदर दिसत होती. तिची गांड पाहून माझा लवडा फडफड करत होता. आज मी पूर्ण जवायचा मूडमध्ये होतो. ती किचनमध्ये काम करत असताना मी तिच्या गांडीला स्पर्श केला. ती काही बोलली नाही म्हणून मी तिला पाठीमागून पकडले आणि मानेवर किस करू लागलो. मी तिचे 2 रसगुल्ले बुब्स तिच्या टॉपवर दाबू लागलो आणि ती रडू लागली. मग काय होतं, मी माझा हात तिच्या ब्रामध्ये टाकला. यावर विश्वास ठेवा किंवा नाही, खूप छान वाटलं. मी पहिल्यांदाच बूब दाबत होतो. नंतर मी तिला समजावलं आणि ती ही हो म्हणाली. तशी ती खूप चालू होती, पण फक्त नाटक करत होती. मी म्हणालो, सगळे कपडे काढ. ती हसली आणि म्हणाली, तू काढ. ती म्हणाली, आज माझा जीव घे. आणि मी तिला नागडी केली आणि तिची पुच्ची, उघडी मादक पुच्ची पाहून मी वेडा झालो. आम्ही किचनमध्येच होतो. मी तिला उचलली आणि बेडवर आणली आणि झोपवली आणि तिच्या पुच्चीसोबत खेळू लागलो. कधी हाताने चोळत तर कधी माझी जीभ तिच्या पुच्चीवर फिरवत होतो. मस्त गुलाबी पुच्ची चाटत मी पूर्ण नागडा झालो आणि लंड काढून तिच्या हातामध्ये दिला. ती माझ्या लंडाकडे बघून भेहायली. खूप लांब आणि मोठा झाला होता. मी तिचा मानेला वाकवलं आणि लंड तोंडात दिला. मस्त अशी लंड चोखू लागली. 10 मिनिट लंड तोंडात दिला आणि तिच्या पुच्चीमध्ये आग लागली होती. हाताने ती पुच्ची चोळत होती. मग मी माझ्या लंड तोंडातून काढून तिचे पाय खांद्यावर घेतले आणि पुच्चीमध्ये लंड घालू लागलो. लंड पुच्चीमध्ये अर्ध्यात घुसत होता. खूप हसती दणके देत होतो, तरी लंड पुच्चीतून घसरून बाहेर निघत होता. शेवटी लंडाला थूक लावली आणि एक जोरात धक्का दिला. आई ग करत तिने मला साईडला केलं आणि रडू लागली. मी तिला समजावलं, पहिल्या वेळेत थोडा त्रास होईल आणि तिला पुन्हा गरम करू लागलो. पुच्चीमध्ये पुन्हा लंड टाकला आणि हळूहळू मी तिला 20 मिनिटं झवले मित्रांनो आणि शेवटी पूर्ण गरम माल तिच्या पुच्चीवर सोडला.